लव्ह जिहादचं पेव आता कोल्हापूरपर्यंत येऊन ठेपले। प्रेमाच्या जाळ्यात उडून एक दोन नव्हे तर तब्बल 15हून अधिक तरुणींचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधम शाहिद सनदे आणि त्याचा साथीदार शाहरुखला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीच्या घरातील अतिक्रमित भागावर बुलडोझरही चालवण्यात आला आहे। हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोलीत लव्ह जिहादच्या प्रकरणावरून हा संताप पाहायला मिळतोय। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी शाहिद सनदे आणि त्याचा साथीदार शाहरुख यांच्या विरोधातील हा उद्रेक आहे। शाहिद समीर सनदे या नराधमानं वासनेसाठी अनेक मुलींचं आयुष्य पणाला लावल्याचं समोर आलंय। फार्मसीचं शिक्षण घेणाऱ्या आरोपीकडून 18 ते 22 वयोगटातील तरुणी टार्गेट। सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं। प्रेमाच्या आमिषानं लॉजवर नेऊन त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ शूट केले। त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणींचं ब्लॅकमेलिंग। आरोपी आणि साथीदारानं मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। प्रमुख आरोपी शाहिद सनदे पाठोपाठ त्याचा साथीदार शाहरुख यालाही कराडमधून अटक करण्यात आली। या प्रकरणात आता 15 ते 20 तरुणी असल्या तरी शिरोली, हुरपी आणि हातकणंगले परिसरात मोठं जाळं पसरण्याची भीती वर्तवण्यात येते। या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांची रवानगी 4 मे पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली। दोघांकडून अधिक तपास जो आहे तो करण्यात येत आहे, कारण शाहरुख आणि शाहिद जो आहे त्या दोघांनी 2 मुलींवरती अत्याचार केलेत अशा पद्धतीची तक्रार आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आणखीन काही नावं समोर येतात का हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय काही तक्रारदार म्हणून काही मुली किंवा महिला समोर येतात का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे मोबाईल फोन्स, त्यांचे लोकेशन, शिवाय शाहरुखला कोणी कोणी मदत जी आहे ती या सगळ्या फरार काळामध्ये केली होती का या अनुषंगाने देखील जो आहे तो तपास आता पोलीस करणार आहे। त्यामुळे निश्चितच या सगळ्या तपासासाठी आता 6 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या दोघांना सुनावलेली आहे। आरोपी शाहिद सनदेवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही आरोपींवर 2 मुलींवर अत्याचार केल्याची तक्रार आहे। यात आणखी काही तरुणी आणि महिला पुढे येण्याची शक्यता आहे। या दोन्ही आरोपींना कुणी मदत केली का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। दरम्यान या प्रकरणात संशयित आरोपी आणि वडिलांचा माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। माझं नाव शाहिद समीर सनदे, मी राहणार शिरोली ग्रामपंचायत जवळ कागली गल्ली। माझा फोन नंबर 7385545016। माझं अनेक हिंदू मुलींशी संबंध होते, शारीरिक संबंध होते व मी त्यांचे अश्लील फोटो व्हिडिओ माझ्या फोनमध्ये मी ठेवलेले। मी आता ती सगळं डिलीट करतोय। सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे आणि इथून पुढे कोणत्याही हिंदू महिला असो किंवा मुलगी असो मी त्यांच्या नादाला नाही लागणार। मी कोल्हापूर जिल्ह्यातील उशिर्ली गावातील सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदे कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिरोलीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार। आणि प्रथम आणि एकदा मी शिरोली गावातील सर्व हिंदू भगिनी भाऊ आमचे जे आहेत मी त्यांची माफी मागतो। या घटनेनं पुलाची शिरोली गावात संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। शाहिद सनदेच्या घराचं अतिक्रमित बांधकाम तोडण्यात आलंय। आरोपीच्या घराचं पाणी कनेक्शन तोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीनं घेतलाय। तसंच वीज कनेक्शन कापण्यासाठी MSCBला पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे। महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत गावातून हद्दपार करण्याचा ठराव होणार असल्याचं सांगण्यात येतंय। आरोपीने आणि त्यांच्या वडिलांनी माफी मागितली असली तरी ग्रामस्थ मात्र नराधमाला माफ करण्याच्या मनस्थितीत नाहीत। मी माझ्या गावच्या सकल हिंदू समाजा वतीनं त्यांचं नळ पाणी कनेक्शन ग्रामपंचायत कट केलेलंच आहे। आता मी MSCBला आणि पत्र देतोय की त्याचं लाईट कनेक्शन कट व्हावं। येणाऱ्या 1 मेला मी गावसभेत पण एक ठराव करतोय की अशा प्रवृत्तीच्या माणसाला कायमचा गावातून हकलपट्टी करावी आणि अशा प्रवृत्ती माझ्या गावामध्ये राहू नये। मी या कोल्हापूर जिल्ह्याच्या वकील संघटनेला पण पत्र करतोय की ह्या नराधमाचं कुणी वकिलांनी वकीलपत्र घेऊ नये। या प्रकरणात तक्रार करणाऱ्या तरुणींची संख्या वाढली तर या प्रकरणाची व्याप्ती येत्या काही दिवसात वाढण्याची शक्यता आहे।
लव जिहादच्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हा हादरला असून अशा विकृत मनोवृत्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी आता जोर धरते। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।